आम्ही दोघांनी सगळं पॅनल केलं आणि तयारीला लागलो होतो. सगळं व्यवस्थित चालू होतं कम्युनिकेशन. शेवटच्या दिवशी म्हणजे 2 दिवस राहिले होते एबी फॉर्मचा आणि यांनी पक्षाने आमच्याशी संपर्क तोडला. आम्हाला तिकीट देण्यासाठी मागे पुढे करायला लागलं. मी निघालो 3:30 वाजता रात्री. आमचा एबी फॉर्म जो आमच्या नावाने आला होता ते फॉर्म चोरून इकडचे नेत्याने इतर जे कॅन्डिडेट कधी वॉर्डात दिसले नाही, ज्यांचं नाव नाही, ज्यांचा इंटरव्ह्यू झाला नाही, जे रेसमध्ये नव्हते, जे चेहराही नव्हते, भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवार तर असे आहेत ते प्रायमरी मेंबर पण नव्हते, त्यांना ती तिकीट देण्यात आली. शेवटच्या दिवशी हे सगळं झोल करायचं होतं म्हणून या लोकांनी असं केलं. शेवटच्या डेट पर्यंत आम्हाला थांबून ठेवलं की नाही आपण या तारखेला एबी फॉर्म देऊ, त्या तारखेला एबी फॉर्म देऊ. नंतर फोन उचलायचे बंद केले लोकांचे. बाकी यांना ज्याला वाटेल त्याला याने गोल करून तिकीट वाटली. हे सीट आमची होती, किरण भोईर साहेबांची, ऍडव्होकेट राहुल सिंगची आणि पॅनलची होती. हे दोन्ही आमदारांना भांडायलाच नाही पाहिजे होतं. दोन्ही आमदारांनी भांडून या सीटची वाट लावली आहे. आणि असं बोलायला गेले तर भारतीय जनता पार्टीची जी हक्काची 4 सीट होती आमच्या निमित्ताने ती भारतीय जनता पार्टीने गमावली आहे. नमस्कार. आता आपण प्रभाग क्रमांक 22 मध्ये उपस्थित आहोत. नालासोपारा पूर्वेला आपण जी गर्दी बघता ही गर्दी कोणत्या विशिष्ट पक्षासाठी नाहीये तर अपक्ष उमेदवारांसाठी आहे. आणि अपक्ष उमेदवार हे दुसरे तिसरे कोणी नाही तर भाजप पक्षाचेच नाराज कार्यकर्ता आहेत ज्यांनी अपक्ष आपला फॉर्म भरला. आणि मी पाहू शकता जितकी गर्दी कदाचित भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या उमेदवारासाठी नसेल तितकी एका अपक्ष उमेदवारासाठी आहे. त्याचं कारण म्हणजे ही ती लोक आहेत जी या प्रभागामध्ये इतकी वर्ष भाजपचा चेहरा राहिलेली आहेत. आणि या पॅनलचे मुख्य 2 चेहरे ते म्हणजे राहुल सिंग जे अनेक वर्षांपासून भाजपचे कट्टर कार्यकर्ता राहिलेले आहेत आणि दुसरे म्हणजे माजी नगरसेवक किरण भोईर जे एकमेव भाजपचे नगरसेवक होते आणि त्यांचं तिकीट टाळून हे इतर लोकांना देण्यात आलं, इतर उमेदवारांना देण्यात आलं. आणि त्या तिकीटसाठी पण जर आपल्याला माहिती असेल तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये जे भाजपचा उमेदवारीवरून 2 आमदारांमध्ये पण भांडणं झाली अशी चर्चा ही मोठ्या प्रमाणात रंगली होती. आणि आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे रातोरात ही तिकीटची हेराफेरी झालेली आहे. एबी फॉर्मच्या हेराफेरीचा हा प्रभाग 2 कट्टर कार्यकर्ता हे आपल्याच पक्षाच्या विरोधात उभे राहिलेला हा प्रभाग एक हॉटसीट बनलेला आहे. आणि आपण अपक्ष कार्यकर्त्यांकडून उमेदवारांकडून जाणून घेणार आहोत नेमकं त्यांचा विकासाचा प्लॅन काय आहे आणि सध्याच्या स्थितीला भाजप बद्दल त्यांची भावना काय. सर सर्वप्रथम नमस्कार. काय सांगाल आता जी काय स्थिती निर्माण झाली, अखेर तुम्ही अपक्ष उभे राहिलात, काय सांगाल आधी भाजपचा कट्टर कार्यकर्ता आणि आता अपक्ष उमेदवार काय नेमका प्रवास राहिलाय हा? भाजपचा आम्ही 15 ते 20 वर्षापासून आम्ही भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते होतो. प्रत्येक पदावर आम्ही काम केलं. लोकसभा आली की आम्ही पक्षाला 15 ते 20 ते 25 हजार मताने या प्रभागातून लीड द्यायचो. विधानसभा आली की 10 ते 15 हजार या प्रभागातून लीड द्यायचो. वनगा साहेब असतील, सावरा साहेब असतील, नंतर आत्ताचे खासदार सावरा साहेब, आत्ताचे हे दोन्ही आमदार, या लोकांसाठी आम्ही भरभरून काम करून आणि यांना भरभरून मताने विजयी केला. जेव्हा याचा इलेक्शन लागला, वसई विरार महानगरपालिकेचं इलेक्शन लागायचं म्हणजे विधानसभा जेव्हा आमची आली दोन्ही, त्यानंतर वसई विरार महापालिकेची इलेक्शन लागणार होती. वरिष्ठांनी आम्हाला बोलवलं आणि आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही आता तयारीला लागा. फक्त तुमचा या प्रभागात नाही तर आजूबाजूच्या प्रभागात पण तुम्ही तयारीला लागा की आपल्याला वसई विरार महापालिका हे आपला महापौर बसवायचा आहे. त्या हिशोबाने आम्ही तयारीला लागलो. फक्त आपला 22 नंबर प्रभाग नाही तर आजूबाजूच्या प्रभागाला पण आम्ही तयारीला डोर टू डोर कॅम्पेन सुरुवात केली. आणि आम्हाला 4 प्रभागाची म्हणजे 16 वॉर्डची जबाबदारी देण्यात आली होती की तुम्ही या सर्व जबाबदारी घ्या आणि हे सगळं तुम्हाला निवडून आणायचं आहे. माझ्या जोडीला 15-20 वर्षापासून असलेले सिटिंग कॉर्पोरेटर किरण भोईर साहेब होते. आम्ही दोघांनी सगळं पॅनल केलं आणि तयारीला लागलो होतो. सगळं व्यवस्थित चालू होतं कम्युनिकेशन. शेवटच्या दिवशी म्हणजे 2 दिवस राहिले होते एबी फॉर्मचा आणि यांनी पक्षाने आमच्याशी संपर्क तोडला. आम्हाला तिकीट देण्यासाठी मागे पुढे करायला लागलं. इच्छुकांचा फॉर्म भरला होता. आमचं जेवढं पॅनल आहे इच्छुकांचा फॉर्म भरला, इंटरव्ह्यूज झाले. आम्हाला सगळी कमिटमेंट होती की नाही तुम्हाला फायनल आहे, तुम्ही फॉर्म घ्या, फॉर्म भरून घ्या, फॉर्म मध्ये काय करेक्शन नाही आला पाहिजे म्हणून तुम्ही नीट व्यवस्थित करून घ्या. आम्हाला वरून फोन आले की फॉर्म रेडी आहेत ना. शेवटच्या दिवशी 11 वाजता आम्हाला बोलवण्यात आला मला आणि सांगण्यात आलं की फॉर्म रेडी आहेत ना, उद्या सकाळी तुम्हाला एबी फॉर्म देतो आम्ही. शेवटच्या दिवशी 2 वाजता 3 वाजता शेवटच्या टायमिंग आहे. त्यानंतर 11 वाजता आम्ही निघालो. 3:30 वाजता रात्री आमचा एबी फॉर्म जो आमच्या नावाने आला होता ते फॉर्म चोरून इकडचे नेत्याने
इतर जे कॅन्डिडेट कधी वॉर्डात दिसले नाही, ज्यांचं नाव नाही, ज्यांचा इंटरव्ह्यू झाला नाही, जे रेसमध्ये नव्हते, जे चेहराही नव्हते, भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवार तर असे आहेत ते प्रायमरी मेंबर पण नव्हते, त्यांना ती तिकीट देण्यात आली. बरोबर, पण त्यांच्यामधून एक तिकीट अशा व्यक्तीला मिळाली जे व्हायरल झालेले आहेत व्हिडिओ मधून. मग कदाचित भारतीय जनता पक्षाला अशा म्हणजे रुपेश यादव जे माजी महापौर होते ते म्हणाले होते की जर तुम्हाला तिकीट पाहिजे, तुम्हाला पद पाहिजे, तर तुम्हाला बीजेपी मध्ये व्हायरल होणं गरजेचं असतं. तो व्हायरल होतो त्याला उमेदवारी आणि पद मिळतं. तर त्याबद्दल काय सांगा? भारतीय जनता पार्टीला ही बदनाम करायची साजिश होती. असं काही नसतं की व्हायरल होण्यासाठी पक्षाने तिकीट बरोबर वाटलं होतं. इथले जे नेते आहे, लोकल नेते, यांनी घोल केलेला आहे. ते पक्षाची काही चुकी नाही याच्यात, इथल्या नेत्यांची चुकी आहे ती. आणि जेव्हा आमचा तिकीट कापण्यात गेला तेव्हा आम्ही जनतेत आलो. मी, आमचे नेते किरण भोईर साहेब, आमचा अख्खा पॅनल जनतेत जेव्हा आम्ही संवाद साधला तेव्हा लोकांनी सांगितलं की तुम्ही उभे राहा, आम्ही तुमचा पाठी आहोत. म्हणून आम्ही जनविश्वास असं एक पॅनल बनवलं आणि त्या पॅनलच्या माध्यमातून आम्ही नॉमिनेशन भरलेलं आहे. कुठेतरी खंत वाटते की आता एवढं कट्टर कार्यकर्ता असल्यानंतर अपक्ष वाटणारच ना. 20 वर्ष त्या पक्षाला दिलं, निष्ठावंत कार्यकर्ता मरून राहिलो, आमदारकी निवडून दिली, खासदारकी निवडून दिली, आणि आम्हाला लढायचं होतं असं काही इच्छा नव्हती. वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमच्यासारखे लोक जर पुढे आले तरच आपण वसई विरार महापालिकेमध्ये महापौर बसू शकतो. म्हणून आम्ही हे सगळं केलं होतं. पहिला आम्हाला सांगितलं असतं की बाबा तुम्ही शांत बसा, फक्त काम करा, आम्ही काम केलं असतं. आम्ही अशी इच्छा जाहीर केली नव्हती की नाही आम्हाला तिकीट द्या, तुम्ही सांगितलं होतं की तिकीट देणार तुम्ही आम्हाला. म्हणून जणांसोबत हे पण झालं की संपर्कच त्यांच्यासोबत तोडून दिला, म्हणजे ना त्यांचे फोन उचलले गेले, फोन स्विच ऑफ केले गेले. ही तक्रार विरार पासून नायगाव पर्यंत. त्यांना शेवटच्या दिवसी हे सगळं झोल करायचं होतं, म्हणून या लोकांनी असं केलं. शेवटच्या डेट पर्यंत आम्हाला थांबून ठेवलं की नाही आपण या तारखेला व्ही फॉर्म देऊ, त्या तारखेला व्ही फॉर्म देऊ. नंतर फोन उचलायचे बंद केले लोकांचे. बाकी यांना ज्याला वाटेल त्याला याने गोल करून तिकीट वाटले. ह्या लोकांवरच विश्वास ठेवून एका वर्षापूर्वी परिवर्तन जनतेने आणलेलं आहे. आज जनतेला हे सगळं ऐकावं लागतंय त्यांच्याच पदाधिकाऱ्यांकडून. तर काय सांगाल? आता हे माहिती पडेल ना त्यांना, परिवर्तन आणलं ना लोकांनी, आता हे पण परिवर्तन दिसेल त्यांना. आता तुम्ही परिवर्तन बघणार याच्यात अपक्ष जिंकून आला 100%. जो वसई विरार आणि आमच्या प्रभागाचा विचार चांगला करेल, जो इथे डेव्हलपमेंटचा विचार करेल, त्याच्या जोडीला आम्ही राहू. आणि निवडून आल्यानंतर आम्ही परत जसं लोकात गेलो, तिकीट नाकारल्यावर लोकात गेलो, आम्ही लोकांच्या विश्वासाने आम्ही पॅनल उभा केला. निवडून आल्यानंतर पण आम्ही लोकांत जाऊ, जे सांगतील ते डिसिजन आम्ही घेऊ. विकासाचा प्लॅन काय? विकासाचा प्लॅन असा आहे की माझा प्रभागामध्ये हा मोठा मुद्दा आहे एक ओसीचा. आमच्या एरियात जो बिल्डिंग आहेत ना ते बहुतेक बिल्डिंग मध्ये ओसी नाहीये. तर त्यांना मी स्वतः ऍडव्होकेट आहे, तर लिगल फीज घ्यायची काय गरज नाही मला. मी फ्री ऑफ कॉस्ट त्यांना ओसी प्लस डीम कन्व्हेन्स फ्री ऑफ कॉस्ट मी करून देणार आहे माझ्या प्रभागात जेवढे बिल्डिंग आहेत. जिंकून आलात आणि बहुजन विकास आघाडीकडून ऑफर आली तर त्यांच्यासोबत जायची काही इच्छा आहे? प्रश्नच येत नाही. आम्ही सांगितलं तुम्हाला की आम्ही लोकांमध्ये जाऊ, आमच्या कार्यकर्त्यांमध्ये जाऊ, जे सांगतील त्या डिसिजन आम्ही घेऊ. नक्की. महिलांसाठी सध्या काय विचार आहे डोक्यामध्ये? महिलांसाठी इथे वेगवेगळे हे आहेत, स्कीम आहेत, त्या हिशोबाने आम्ही त्यांना मदत करू. महिला सशक्तीकरण कसं होईल, आमच्या इकडे महिला, उत्तर भारतीय महिला जास्त आहेत, आमची मराठी महिला जास्त आहेत, आमची ताई आहेत, सगळं त्या लोकांना कसं सशक्तीकरण करता येईल, त्यांचा मागे कसं उभा राहील, त्यांचं फायनान्शियल स्टेटस कसं सुधरेल हे आम्ही बघू. एका बाजूला आम्ही जेव्हा माहिती घ्यायला, बातम्या घ्यायला बाहेर पडलो, अनेक महिलांचं म्हणणं होतं उत्तर भारतीय महिलांना लाडके बहिणीपासून वंचित ठेवलं जात आहे. ऍक्च्युली काय प्रॉब्लेम झालाय, असं वंचित ठेवलं जातं असं नव्हतं. काही डॉक्युमेंट्स त्यांचे नव्हते, त्यामुळे त्यांना ते लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटत नव्हतं किंवा त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेत. ते आम्ही त्यांचा पूर्ण करून त्यांचा फॉर्म, त्यांच्या डॉक्युमेंटेशन मध्ये काय त्रुटी असेल ते करेक्ट करून त्यांना लाडकी बहीण योजनेचा पण पैसे देण्यात आम्ही मदत करू. 100%. एक शेवटचा प्रश्न सर, की 22 नंबर हा हॉटसीट यासाठी म्हटला जातोय कारण 2 आमदारांची लढाई कदाचित ह्या सीटसाठी झाली. चर्चा अनेक रंगल्या होत्या. रात्री 3:30 वाजता एबी फॉर्म द्यावा लागला, जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जावं लागलं, डीएफ पर्यंत जावं लागलं, अशा पण चर्चा रंगू लागल्या होत्या. तर काय वाटतं की ऍक्च्युली हे सीट आमची होती, किरण भोईर साहेबांची, ऍडव्होकेट राहुल सिंगची आणि पॅनलची होती. हे दोन्ही आमदारांना भांडायलाच नाही पाहिजे होतं. दोन्ही आमदारांनी भांडून या सीटची वाट लावली आहे. आणि असं बोलावलं गेले तर भारतीय जनता पार्टीची जी हक्काची 4 सीट होती आमच्या निमित्ताने, ती भारतीय जनता पार्टीने गमावली आहे. आणि हा आता अपक्ष पॅनल म्हणजे जनविश्वास पॅनल आमच्या निवडून येतो आहे. मॅडम तुम्हाला विचारेन, पॅनल मधून तुम्ही उभे आहात, आमच्या निशाणीबद्दल सांगा. निशाणी कोणती? माझं नाव सायली जयेंद्र पाटील. मी आजोळे गावातली एक स्थानिक मुलगी आहे. माझा जन्म पण इथला आणि मी इथलीच आहे. सो आता आमचं असं झालं आहे की
आता मी जसं पक्ष प्रवेश केला, माझे सगळे प्रोसेसेस झाले, मी इंटरव्ह्यू सुद्धा दिला. सगळे प्रोसेस नंतर आपलं लास्ट पॉइंट मोमेंटमध्ये असं आहे की आम्ही तुमचं नाव सुचवलेलं आहे, आता फक्त एबी फॉर्म येण्याचीच वेट करत कोणी होते. सांगितलं हे? हे असं जे वर्षे आपले असतात त्यांनी आपल्याला असं निरोप दिलेला आहे, आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे, प्रभारी असतात त्यांच्याकडनं हा निरोप दिला आहे. तर आम्ही लास्ट मोमेंटमध्ये एबी फॉर्मचा वेट केला. एंड मोमेंटला असं झालं की आम्हाला तो भेटला नाही. टू आमचं मग असं हे ते झालं का जनता जी आपली जनसेवा आहे आम्ही त्यांचा एवढा आम्हाला विश्वास दाखवला की नाही, हे आपण लढाईमध्ये पडले आहेत, आपल्याला ह्याच्यामध्ये उतरायचंच आहे आणि आम्ही तुमचा सपोर्ट करणार. आणि असं तुम्हाला माहिती आहे, आज हे आम्ही स्थानिक आपले हे 2 गावं आहेत, आचोरे गाव, गोकिवरे गाव, तुम्हालाही माहित आहे त्याच्यात एकही स्थानिकांना ही सीट दिलेली नाही आहे. बरोबर. हा, तो आता जर स्थानिकांना तुम्ही अशा प्रकारे डावललं जाते तर यापुढे कसं तुम्ही हे करू मग शकता. भूमिपुत्रांनी पण तर परिवर्तनासाठी विश्वास दाखवला. Yes, and we showed them now from the start, and this was the only point we wanted them that आज आमचे माणसं आपल्या जोडीला असले तर आपण अजून बदल घडवू शकतो. बरोबर. त्यासाठीच आपण हा जनसेवा, मग आमचा असा पॅनल आम्ही रेडी केला, जनविश्वास. त्याच्यामध्ये ते चिन्ह म्हणजे माझं चिन्ह आहे पुस्तक, आंटी आहे आपल्या जोडीला संध्या आंटी, त्यांचं आहे फुगा, दादांचं आम्ही हे चूज केलं का कॅल्क्युलेटर, आणि आपले दादा किरण दादा त्यांचा आपण झाला आहे चष्मा. अशा प्रकारे आम्ही हा चौघाचा पॅनल निवडून रेडी आल्यावर केला. महिलांसाठी काय कराल? काय बघा, आताची करंट सिच्युएशन मध्ये असं आहे की आज वुमन्स आहे ते चूल आणि मूल ह्याच्यात अटकलेले आहेत. सो माझं पहिला तर हे असं आहे का मला त्यांच्यासाठी काय तर रोजगार मिळावा, त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न आणि आपल्या खूप प्लॅनिंग्स केलेले आहेत. जसं काय आता आपण त्यांना पहिली गोष्ट योजना आहे, एवढी योजना आहे जर आपल्याला गव्हर्नमेंट मधून भेटतात, वाय इट इज नॉट बीन गिव्हन, वाय इट इज देअर ड्युटी ना. जर आपण एवढे तुम्हाला दिलेले आहेत काही रेस्पॉन्सिबिलिटी, ॲटलिस्ट वी कॅन असाइन समवन सो दॅट हाऊस टू हाऊस, आता वोटिंगच्या वेळेला तर आपण हाऊस टू हाऊस करू शकतो, तो वाय नॉट फॉर स्कीम्स दे कॅन गो डोर टू डोर. सो दिस इज टोटली रॉंग. सो फर्स्ट ऑफ ऑल माय फर्स्ट मोटो विल बी दॅट डोर टू डोर हे स्कीम्स आहे त्यांच्यासाठी जे योजना आहे, जे त्यांच्याकडे सक्षम असतील ते त्यांना मिळावा आणि त्यांना पण ती माहिती भेटून त्यांना पण त्याचा काहीतरी फायदा मिळावा, हे बेनिफिट भेटणं हे माझं मोठं पहिला असणार आहे. मोठं असणार आहे. सर सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या पॅनलमध्ये असं काय खास आहे की लोकांनी या पॅनलला निवडावं? आमच्या पॅनलचे तुम्ही 4ही उमेदवारांचं जे तुम्ही क्वालिफिकेशन बघाल ना, तर 4ही उमेदवार सुसूचित आहेत. किरण भोईर साहेब बी इंजिनियर आहेत, मी स्वतः ॲडव्होकेट आहे, सायली ही BSc MBA आहे, संध्या आंटी हे BA B.Ed आहे. म्हणून कुठलाही असा पॅनल नसेल किंवा 4ही उमेदवारांचा जो वसई विरार महापालिकेमध्ये असा पॅनल नसेल जो एवढं सुशिक्षित असेल. म्हणजे जो सुशिक्षित असतो त्याला विजन असतो, तो काहीतरी प्रभागासाठी लोकांसाठी चांगला काम करून देईल. तसं अजून मला अजून सांगायचं आहे की जे भाजपने तिकीट दिलं इथे, ते असा वॉर्ड आमचा असा आहे की 2 गाव आहेत त्याच्यात, असोले गाव आणि गोकिवरे गाव. एकही भूमिपुत्रांना तिकीट दिलं नाही. उत्तर भारतीय मतदार 50% आहेत, एकही उत्तर भारतीयांना पण तिकीट दिलेलं नाही. जे ज्यांना तिकीट दिलंय ते हे वॉर्डाचे पण नाही आहेत. मग तिकीट विकल्याची चर्चा 100%. आता बघा, मी तसं क्लेम करणार नाही, कारण भाजप हा कुठेतरी मी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून एवढ्या वर्षात राहिलो, वरिष्ठ तसं कधी करतच नाही, पण इथले लोकल लोकांनी जर असं काही केलं असेल, म्हणून ही बातमी आता तुम्ही सांगतायत मला असं काहीतरी चर्चा आहे, ते सहनिशा तुम्हीच करा. आणि मी तर सांगतो ना, मी रिक्वेस्ट करतो की असा काही माहिती असेल तर आम्हाला द्या, म्हणजे आम्ही वरिष्ठांना नंतर सांगू. डीएफ पण आता येत आहेत 100% साहेब येणार आहेत 9 तारखेला. तुम्ही अटेंड कराल सभा? नाही, सभा तर अटेंड करणार नाही, पण डीएफ वर तेवढंच प्रेम. नक्की प्रेम तेवढंच आहे. तुम्हाला आता शेवटचा प्रश्न विचारेन, काय आव्हान कराल? 15 तारखेला आता जास्त वेळ राहिलेला नाहीये, अगदी काही दिवस आहेत, काय आव्हान कराल? मी आमच्या प्रभागातला वसई विरारच्या सर्व जनतेला आणि आमच्या प्रभागात स्पेशली सर्वांना आवाहन करेन की आमचा पॅनलला, जनविश्वास पॅनलला, आमच्या 4ही उमेदवारांना प्रभाग 22A मध्ये किरण भोईर साहेब आहेत, त्यांची निशाणी आहे चष्मा. प्रभाग 22B मध्ये संध्या सिंग आहेत, त्यांची निशाणी आहे फुग्गा. क मध्ये सायली पाटील चौधरी आहे, त्यांची निशाणी आहे पुस्तक. आणि ड मध्ये मी स्वतः ॲडव्होकेट राहुल सिंग, माझी निशाणी आहे कॅल्क्युलेटर. आम्हाला भरभरून मताने तुम्ही निवडून द्या. आल्यानंतर जे काही तुमच्या समस्या असतील ते आम्ही 100% सोडवायचा सगळं प्रयत्न करेन आणि सोडूनच देणार असा आमचा विश्वास आहे. आणि हे धन्यवाद सर.
जसं की आपण पाहिलं की अपक्ष पॅनल ज्याच्यामध्ये किरण भोईर यांचा गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागात दबदबा आहे. ॲडव्होकेट राहुल सिंग हे जर आपण पाहिलं तर अनेक वेळा आपण यांना बातम्यांमध्ये पण पाहिलं असेल, अनेकदा भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्षासोबत राहून विरोधकांची नेहमी त्यांनी या ठिकाणी विरोध केला होता आणि भारतीय जनता पक्षाची बाजू मांडली होती. आणि आचोळे गावामध्ये किंवा आचोळे शहरामध्ये जेव्हा गाव आणि शहर दोन्ही मिक्स हा प्रभाग आहे, भूमिपुत्र त्याचबरोबर शहरीकरण हे दोघं इथे आहेत. भारतीय जनता पक्षाने का एकाही पॅनलच्या एकाही सीटवरती भूमिपुत्राचा विचार नाही केला असा यांचा प्रश्नचिन्ह आहे. परंतु ज्या सीटसाठी जर आमदारांमध्ये भांडणं होत असेल तर नक्कीच त्या सीटमध्ये काहीतरी असेल हे नक्कीच स्पष्ट झालेलं आहे. पाहण्यासारखं असेल 15 तारखेला कशा प्रकारे अपक्ष म्हणून उभे राहिलेले हे 14 जणांचा काय निकाल लागतो. त्याचबरोबर जर जेव्हा यांची सत्ता येते, जेव्हा जिंकण्याची सत्ता येते तर हे सत्तेत जाणं प्रिफर करतात की विरोधात बसून विरोध करणं प्रिफर करतात. धन्यवाद.